नमस्कार मंडळी, साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। या सप्ताहात 12 राशींमध्ये जे जे काही शुभाशुभ घडणार आहे त्या गोष्टींची माहिती तुम्हाला आज मिळणार आहे। चला तर जाणून घेऊया। मेष राशी। मेष राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्ही आपल्या निरंतर जीवनशैलीमध्ये सुधार करण्याचे प्रयत्न करा, कारण तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भागात राहू उपस्थित असेल। यामुळे तुमच्या उत्तम आरोग्य जीवनासाठी स्वतःला आपल्या आरामाच्या क्षेत्रातून निघून नियमित योग अभ्यास करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात। तथापि यावेळी कामाचा अधिक बोजा आपल्यावर घेणे टाळले पाहिजे। या सप्ताहात तुम्ही बऱ्याच गुप्त स्रोत आणि संपर्कांनी चांगला पैसा कमवताना दिसाल, परंतु या काळात तुमच्या घरगुती खर्चात बरीच वाढ होईल। यामुळे तुमच्यासाठी धन बचतीला घेऊन अधिक कठीण जाईल। म्हणून तुमच्यासाठी हेच उत्तम असेल की तुमच्या अतिरिक्त धनाला सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि वाईट परिस्थितीमध्ये त्याचा वापर करा। या आठवड्यात आपल्या घरातील मुलांना आपण जास्त सवलत दिल्यास भविष्यात आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते। म्हणून सुरुवातीपासूनच त्यांच्यावर आणि त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवून ते कोणाबरोबर बसतात आणि उठतात यावर लक्ष दिले पाहिजे। या सप्ताहात कामाच्या ठिकाणी कोणालाही कोणतेही आश्वासने देऊ नका, जोपर्यंत आपण स्वतःला सांगत नाही की आपण ते काम कोणत्याही किमतीवर पूर्ण कराल, कारण हे शक्य आहे की आपल्या वैयक्तिक जीवनातील रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यामुळे आपण काही कामाची जबाबदारी स्वीकाराल, परंतु आपण ते काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही। बुध महाराज तुमच्या 9व्या भागात उपस्थित होतील। याचा परिणाम स्वरूप या सप्ताहात तुमचे हसमुख चरित्र आणि बौद्धिक कौशल्य तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकेल, परंतु या कारणाने तुम्ही बऱ्याच गोष्टींना आपल्या विरुद्ध करू शकतात, कारण शक्यता आहे की तुमचे वाढते यश पाहून तुमच्यावर काही विद्यार्थी ईर्ष्या ठेवतील। यामुळे तुम्हाला पुढे जाऊन समस्या होईल। मेष राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी। नियमित प्रतिदिन हनुमान चालीसाचा पाठ करा। असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल। वृषभ राशी। वृषभ राशींच्या मंडळींना हा सप्ताह तुम्ही आपल्या दिनचर्यामुळे बोर होऊ शकतात। यामुळे तुमचे मन आपल्या रोजच्या कार्यात काही नवीन कार्य करण्याचे करू शकते। अशात तुम्हाला सल्ला दिला जातो की काही खेळांच्या गोष्टीमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन तुम्ही आपल्या जीवनात नवीनपणा आणू शकतात, कारण यामुळे तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यासोबतच आपल्या रचनात्मक क्षमतेमध्ये ही सुधार आणण्यात आपणास मदत मिळवाल। हा सप्ताह धन संबंधित गोष्टीसाठी तुम्हाला लाभदायक परिणाम प्रदान करेल, कारण राहू तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भागात उपस्थित असेल। यावेळी तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल। सोबतच कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा अधिक चांगली राहील। या सप्ताहात कुटुंबातील गोष्टीला घेऊन तुमचा मोठा वादविवाद होण्याची शक्यता आहे। या काळात तुम्हाला असे वाटेल की तुमच्या घरातील लोक ही तुम्हाला समजण्यात सक्षम ठरणार नाही। यामुळे तुम्ही सर्वांपासून दूर जाण्याचा निर्णयही घेऊ शकतात। या सप्ताहात तुमचे मन आपल्या कार्यातून वेगळे निघून आपल्या सुखसुविधांच्या पूर्तीसाठी अधिक लागेल। अशात आपले मन फक्त आणि फक्त धैर्याकडे ठेवा आणि इतर गोष्टींना दुर्लक्ष करा, अथवा तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात। विद्यार्थ्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की शिक्षणाशी संबंधित प्रत्येक काम आठवड्याच्या शेवटी ढकलणे योग्य नाही, कारण एक आठवडा डोळे मिचकवणे एवढा लवकर निघून जातो। त्यानंतर आपल्याला वेळेअभावी त्रास होऊ शकतो। म्हणून आळसाला आपल्यावर वर्चस्व घेऊ देऊ नका आणि उर्वरित कार्य त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। वृषभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी। नियमित 42 वेळा ओम श्री महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करा। असे केल्याने तुमचे आर्थिक
आणि मानसिक स्थिती सुधारेल. मिथुन राशी. मिथुन राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भागात शनी महाराज विराजमान होतील. यामुळे तुम्ही नकारात्मकतेला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका आणि स्वतःला जितके शक्य असेल तितके ताजे ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम द्या. यामुळे तुम्ही न फक्त चांगले आणि रचनात्मक विचार करू शकाल, तर तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ही सुधार होताना दिसेल. यामुळे तुम्ही बरेच निर्णय घेण्यास सक्षम असाल. या सप्ताहात तुमच्या कुटुंबातील बरेच लोक तुमच्याशी सरळ बोलताना दिसणार नाही. याचे कारण तुम्हाला शोधावे लागेल. अशात स्वतःला मोठे समजण्याऐवजी तुम्हाला दुसऱ्यांच्या गोष्टींना महत्त्व देणे शिकले पाहिजे. या सप्ताहात करिअरमध्ये गती पकडण्यासाठी तुम्ही काही गैरकायदेशीर गोष्टी कराल, परंतु असे करणे तुम्हाला काही काळासाठी संतुष्ट करेल, परंतु भविष्यात तुम्ही स्वतःला मोठ्या समस्येत फसवू शकता. बुधदेव तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भागात उपस्थित असतील. यामुळे या सप्ताहात तुमच्या राशीतील अधिकतर विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रात समस्या निर्माण कराव्या लागू शकतो. म्हणून या वेळात तुम्हाला धैर्यासोबतच जर गरज पडली तर आपल्या मोठ्या व्यक्तींकडून मदत घेण्यापासून मागे हटू नका. मिथुन राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कर्क राशी. कर्क राशींच्या मंडळींना हा सप्ताह तुम्हाला पूर्वीच्या काळापासून स्वतःला उत्तम करण्यासाठी आणि आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हा आठवडा अनेक मार्गांनी सकारात्मक परिणाम दर्शवेल. हे पाहून आपल्याला निरोगी राहण्यास प्रोत्साहित केले जाईल आणि आपण नियमित व्यायाम आणि योग करताना दिसाल. यावेळी आपण स्वतःला इतरांपेक्षा चांगले आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण समजाल, ज्यामुळे आपण प्रत्येक निर्णय घेताना प्रत्येक समस्येतून मुक्तही होऊ शकाल. राहू ग्रह तुमच्या 9व्या भागात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि याचा परिणाम स्वरूप तुम्ही आपल्या घरातील कोणी सदस्यांची आर्थिक मदत करायचा निर्णयही घेऊ शकतात. हा सप्ताह तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु असावधपणे तुमच्या घरातील काही वस्तू तुटेल किंवा हरवेल. यामुळे घरातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकेल. म्हणून सुरुवातीपासूनच सावधान राहा आणि काहीही असे करू नका की ज्यामुळे घरचे नुकसान होईल. गुरुग्रह तुमच्या 10व्या भागात उपस्थित असेल. या आठवड्यात आपल्याला कार्यक्षेत्रात इतरांशी बोलताना आपले शब्द काळजीपूर्वक वापरण्याची सूचना आहे. म्हणून कोणालाही काहीही बोलू नका ज्याचा तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होईल. या सप्ताहात बऱ्याच ग्रहांच्या कृपेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम परिणाम प्राप्त होतील, कारण बुधदेव तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भागात स्थित असेल. या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखल होण्याची वार्ता प्राप्त होऊ शकते. अशात ते विद्यार्थी जे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांचे हे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनतील. कर्क राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम हनुमंतये नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. सिंह राशी. सिंह राशींच्या मंडळींना हा सप्ताह स्वास्थ्य राशी भविष्यानुसार आरोग्याच्या दृष्टीने थोडा उत्तम राहणार आहे, कारण बृहस्पती देव तुमच्या 9व्या भागात उपस्थित असतील. तथापि या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि जसा वेळ मिळेल तसे पार्कमध्ये कसरत किंवा योगा करा व नियमित सकाळ व संध्याकाळ 30 मिनिटे वॉकिंग करा. हा सप्ताह
तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही या सप्ताहात फक्त आणि फक्त एक योग्य बजेट प्लॅन सोबतच आपला कमीत कमी खर्च करा, कारण यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणात आपली धन बचत करू शकाल. या सप्ताहात नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणे सिद्ध होईल. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. अशात त्यांनाही वाटेल की तुम्ही त्यांची काळजी घेतात. यासाठी त्यांच्यासोबत चांगली वेळ घालवा आणि त्यांना काही तक्रारीची संधी देऊ नका. या राशीतील जे जातक जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही वेळ प्रत्येक प्रकारच्या पूर्वीच्या नुकसानीतून उभारण्यात मदत करेल, कारण तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भागात शनिदेव उपस्थित असेल. ही वेळ तुमच्या करिअरसाठी बरीच उत्तम सिद्ध होईल. यामुळे तुम्ही आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठी बऱ्याच मोठ्या लोकांना भेटून योग्य योजना बनवताना दिसाल. या आठवड्यात जे लोक घरापासून दूर राहतात त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळू शकेल. यावेळी ते भावनिकदृष्ट्या मजबूत असतील आणि घर कुटुंबात भोजनाचा आनंद घेताना देखील दिसतील. सिंह राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करा आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कन्या राशी. कन्या राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमचे मागील काळाचे बरेच चुकीचे निर्णय तुमच्यासाठी मानसिक अशांती आणि घरगुती तणावाचे कारण बनवू शकते, कारण केतू तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या भागात स्थित होईल. अशात जितके शक्य असेल तितके घरच्यांसोबत बसून प्रत्येक समस्यांना शांतीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा, अथवा गोष्ट बिघडल्यावर तुम्ही स्वतःला एकटे मिळवाल आणि योग्य आणि अयोग्य निर्णय घेण्यात स्वतःला असमर्थ समजाल. या सप्ताहात विचार न करता कुणालाही आपले पैसे उधार दिले नाही पाहिजे, अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपल्या धनाचा योग्य वापर करण्यासाठी तुम्ही आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्लाही घेऊ शकतात. या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक आनंदी बनवू शकतात. शनी महाराज तुमच्या 6व्या भागात बसण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचा दुसऱ्यांच्या प्रती वेगळे काम करण्याचा अंदाज बऱ्याच मोठ्या लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. खास करून याचा अधिक फायदा व्यापारी जातकांना होईल, कारण त्यांना नवीन गुंतवणूक मिळवण्याची शक्यता वाढेल. यामुळे त्यांना भविष्यात चांगला लाभ प्राप्त करण्यासोबतच कार्यक्षेत्रात दुसऱ्यांसोबत आपल्या कामाचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल. शिक्षणाच्या कारणाने घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हा सप्ताह काही घरगुतीसारख्या कामात जाईल. यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ होईल. कन्या राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. तुला राशी. तुला राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्हाला आपल्या दृष्टीमध्ये सकारात्मकतेला घेऊन जी धुंद तुमच्या चारही बाजूंनी दिसत आहे त्याला स्वतःच आपल्या प्रयत्नांनी साकारण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की हीच धूळ तुमच्या प्रगतीला बाधित करत आहे. म्हणून ही वेळ त्यातून बाहेर निघून काही उत्तम करण्याची आहे. हा सप्ताह अशा गोष्टी खरेदीसाठी तुमच्यासाठी उत्तम आहे ज्याची किंमत पुढे जाऊन वाढू शकते. अशात तुम्ही सोन्याचे आभूषण, घर, जमीन किंवा काही घराच्या निर्माण कार्यात गुंतवणूक करू शकतात. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन उत्तम नफा मिळण्याचे योग बनतील. या आठवड्यात घरातील सदस्यांची तब्येत बिघडल्यामुळे कुटुंबासमवेत यात्रेला जाण्याचा कार्यक्रम काही काळ पुढे ढकलला जाऊ शकतो. यामुळे आपण आणि घरातील मुले काहीसे नाराज दिसतील.
हा सप्ताह तुमच्या मनोरंजनासाठी खूप उत्तम राहणार आहे आणि फक्त तुम्हाला या पूर्ण सप्ताहात प्रत्येक प्रकारच्या व्यावसायिक देवाणघेवाणीच्या वेळी विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असेल. म्हणून तुम्हाला त्यासाठी अधिक सतर्क राहावे लागेल. या आठवड्यात आपले ध्येय साध्य करण्यासाठी या राशीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य नियोजन पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे आणि त्यांचे लक्ष साध्य करण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याची यादी तयार करणे आवश्यक आहे. कारण केवळ असे केल्याने आपण आपल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग करून आपली ऊर्जा आणि निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवण्यापासून वाचू शकता. तुला राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम भार्गवाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमचे आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या मंडळींना या सप्ताहात जर तुम्हाला वाटते की आपले शरीर उत्तम राहावे तर या सप्ताहात तुम्हाला नियमित रूपात व्यायाम केला पाहिजे. कारण तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भागात बृहस्पती उपस्थित असेल. यासोबतच सकाळच्या वेळी पार्कमध्ये फिरणे ही तुमच्या आरोग्याला या काळात दुरुस्त ठेवण्यात तुमची मदत करू शकते. अशात आपली काळजी घेऊन उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या आठवड्यात आपल्याला आपला वेळ आणि आपला पैसा या दोघांचे कौतुक करणे शिकावे लागेल. अन्यथा आर्थिक अडचणीमुळे वेळ आपल्या जीवनातील विविध क्षेत्रांवर परिणाम करू शकेल, ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. जर या सप्ताहात तुम्हाला काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर कुठल्याही गोष्टीला शेवटचे रूप देण्याच्या आधी आपल्या कुटुंबाचा सल्ला नक्कीच घ्या. कारण शक्यता आहे की तुमचा काही निर्णय तुमच्या समोर समस्या उभी करू शकतो. अशात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी कुटुंबात ताळमेळ निर्माण करा आणि घरात मोठ्यांचा अनुभवाचा लाभ घेऊन प्रत्येक निर्णयात सल्ला घ्या. या आठवड्यात कार्यक्षेत्रात प्रगती होण्याचे योग दर्शविले जात आहे. कारण शनिदेव तुमच्या 4थ्या भागात स्थित असेल. जरी सुरुवातीला काही कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु हळूहळू परिस्थिती पक्षात जाताना दिसेल. म्हणून सुरुवातीपासूनच आपले परिश्रम चालू ठेवा. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या निवडीबद्दल थोडा भ्रम वाटू शकतो, ज्यामुळे त्यांचे हृदय आणि डोके कुटुंबाच्या सूचनांपासून विरुद्ध दिशेने जाताना दिसून येईल. वृश्चिक राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम भूमिपुत्राय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. धनुराशी. धनुराशींच्या मंडळींना हा सप्ताह तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची असुविधा तुमच्या मानसिक शांततेला भंग करू शकते. कारण राहू तुमच्या 4थ्या भागात उपस्थित असेल. अशात उत्तम आरोग्य जीवनासाठी आपल्या शरीराला त्रास देणे थांबवा. या सप्ताहात नोकरीपेशा करणाऱ्या जातकांना त्यांच्या कमाईमध्ये वाढ होण्याचे योग बनताना दिसत आहेत. अशात त्यांना काही लहान गुंतवणुकीमध्ये आपले पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळेच त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता राहील आणि ते आपल्या भविष्याला सुरक्षित करण्यात यशस्वी होतील. या सप्ताहात दारू किंवा अन्य नशिल्या पदार्थाचे सेवन करणे तुमच्या कुटुंबातील शांततेला भंग करू शकते. म्हणून घरात शांतता कायम ठेवण्यासाठी वाईट सवयी सुधारा, अन्यथा तुमच्या घरातील सदस्यांवर खराब प्रभाव दिसेल. यावेळी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या गैरसमजीचे शिकार बनण्यापासून बचाव मिळेल. याच्या व्यतिरिक्त या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल. कारण तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भागात शनिदेव बसलेले असतील. अशात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल. या सप्ताहात आपल्याला आपल्या अभ्यासावर
लक्ष केंद्रित करण्यात काही अडचणी येऊ शकते. म्हणून आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात येतो. आणि जर परिस्थिती आपल्या इच्छेपासून उलट दिशेने गेली तर त्यावेळेस स्वतःला शक्य तितके शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण शांत मनाने तुम्ही प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात सक्षम असाल. धनुराशींची मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम नमः शिवायचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. मकर राशी. मकर राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्ही प्राणायाम करून आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकतात. अशात आपली ऊर्जा या सप्ताहात बऱ्याच कामांवर लावण्याऐवजी फक्त त्याच कामात लावा जे गरजेचे आहे. या सप्ताहात तुमची लालच तुमचा सर्वात मोठा शत्रू सिद्ध होईल, कारण तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भागात शनी ग्रह उपस्थित असेल आणि अशात शंका आहे की एखादी व्यक्ती तुम्हाला काही गैरकायद्याचे काम करण्यासाठी पैशाची लालच देईल. ही लालच पाहून तुम्ही काही मोठ्या समस्येत फसू शकतात. आपली संपत्ती किंवा जमिनीने जोडलेला काही विवाद जर कोर्टात चालू असेल तर या सप्ताहात त्यांचा निर्णय आपल्या पक्षात येण्याची अधिक शक्यता राहील. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच घरातील मोठ्यांच्या मदतीने योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात कार्यक्षेत्रात काही अशा विशेष व्यक्तीसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे ज्याला जवळजवळ कार्यस्थळी प्रत्येक व्यक्ती भेटण्याची इच्छा ठेवतो, परंतु तुम्ही आपल्या मेहनतीने या अशक्यला शक्य करून त्यांना भेटण्यात यशस्वी राहाल. अशात भेटीच्या वेळी चांगले तयार होऊन जा आणि त्यांच्यासमोर काही फालतू गोष्टी करणे टाळा, ज्यामुळे तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते. या आठवड्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या सर्व गोष्टींमध्ये स्वतःला गुंतणे टाळले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणून केवळ त्याच लोकांशी संवाद साधा जे शिक्षणात चांगले आहे, जेणेकरून गरज पडल्यास त्यांच्याकडून मदत मिळू शकेल. मकर राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कुंभ राशी. कुंभ राशींच्या मंडळींना हा सप्ताह तुमच्या मानसिक तणावात वाढ घेऊन येईल, परंतु तुम्ही त्या तणावाला दूर करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. यासाठी तुम्ही स्वतःला आराम देण्यासोबतच काही उत्तम आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात जमिनीने जोडलेली काही गोष्ट कोर्टात निलंबित पडलेली असेल तर त्या गोष्टीचा निर्णय तुमच्या पक्षात लागण्याचा योग बनत आहेत, ज्यामुळे तुमची खराब स्थिती ही बऱ्याच प्रमाणात परत रुळावर येताना दिसेल. या सप्ताहात तुमच्याजवळ अशा काही विपरीत परिस्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुमचे कुटुंब आणि तुमचे मित्र एक स्तंभप्रमाणे तुमच्यासोबत उभे राहताना दिसतील, कारण ही वेळ तुम्हाला मित्र आणि कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल. ही वेळ तुमच्या करिअरमध्ये उन्नती घेऊन येईल, परंतु तुम्हाला सल्ला दिला जातो की यशालाच तुमच्या मनावर काबू करू देऊ नका. आपले धैर्य हरवू नका आणि घाई गर्दीत येऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. शिक्षण राशी भविष्याच्यानुसार हा सप्ताह तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याच संधीपासून वंचित करू शकतो. यामुळे तुमच्या स्वभावात आक्रमकता वाढेल, सोबतच चिडचिडपणाही उत्पन्न होण्याचे योग बनताना दिसत आहेत. अशात आपल्या भावनांवर काबू ठेवून तुम्हाला अत्याधिक विचार करण्यापासून बचाव केला पाहिजे. कुंभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल.
मीन राशी. मीन राशींच्या मंडळींना हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी अनुकूल दिसत आहे. अशात उत्तम आरोग्याचा आनंद घ्या आणि नियमित व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा. पूर्वी जर तुम्ही धन संबंधित काही वादात फसलेले असाल तर या सप्ताहात तुम्हाला त्यांच्यापासून बराच आराम मिळू शकेल, कारण तुम्ही त्या स्थितीला अधिक जास्त खराब होण्याच्या आधीच त्याला सांभाळण्यात यशस्वी राहाल. यासाठी तुम्ही काही कायद्याच्या कचऱ्यात पडणे ही टाळाल आणि समजदारी दाखवून धन संबंधित काहीही निर्णय घ्याल. या आठवड्यात तुम्हाला संयम आणि धैर्य सादर करण्याचा सल्ला देण्यात येतो, कारण राहू तुमच्या पहिल्या भागात उपस्थित असेल. विशेषतः जेव्हा कार्यक्षेत्रातील बरेच सहकारी आपला विरोध करतात, कारण योग बनत आहेत की यावेळी असे काही घडेल की ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. तुमचे साप्ताहिक फलादेश शिक्षणात तुमच्यासाठी उत्तम दिसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम फळ प्राप्त होतील. या काळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यात तुम्हाला अधिक सक्षम वाटेल. मीन राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित गुरुवारी वृद्ध बाबांना भोजन दान करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. धन्यवाद मंडळी. अशाच नवनवीन राशींच्या भविष्यांची माहिती जाणून घेण्यासाठी RJ ॲस्ट्रोलॉजर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.